आणि माझ्यासोबत 7 नाही हजारो जन्म तू लग्न. मला असं वाटतं 7 पण तू खूप बोललीस आणि हजारो तर खूपच बोललीस. का माहितीये का, मला थोडं चान्स भेटू दे ना नवीन नवीन बायको करायचा. तुझा पप्पा ना 7 जन्मी काय 1 जन्मी पण नको लग्नच नाही करायचं बस. अच्छा कुवारा राहशील. हा एकटाच राहील ना, गर्लफ्रेंड बनवेल एवढं नाही. चांगली गोरी गोरी तर लग्न करेल. अरे मी नाही पित, राहू नाही खोलत. का पित नाही? अगं मरशील ना. अरे पण मला नाही माहित कधी पितात पाणी. अगं ह्या जन्मी तर भेट तुम्हाला. थांबते बघू नाही ह्या जन्मी मरशील. वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल YouTube चॅनल. आज आहे वट पौर्णिमा आणि तुम्हाला वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तो आज माझ्या बायकोचा उपास आहे आणि आता आम्ही चाललोय पूजा करण्यासाठी, जशी दरवर्षी करतो तसंच आज म्हणजे बायकोसाठी. तर सगळ्या गोष्टी सांगूया. वट पौर्णिमेचा ब्लॉग आहे, खूप भारी होईल आणि बऱ्याच गोष्टी आज मला शेअर करायच्या. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. ब्लॉग स्टार्ट करूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या YouTube चॅनलला. हो मॅडम, तुम्ही या कपड्यावरती वट पौर्णिमा करणार आहे? हो. ह्या कपड्यावर? हो. जीन्स आणि टॉप वरती? नाही रे, मी आता ह्या कपड्यांवरती फक्त मेकअप करते आणि त्याच्यानंतर मी साडी वेअर करणार आहे. बघा मी मेकअप स्टार्टिंग करते पहिल्यांदा, कारण की खूप लेट झालं आणि मला पटकन मेकअप करायचं. नाही मला वाटलं की फॅशन शोला चालली का काय तू या कपड्यावर? बॉब माझे थोडेसे डार्क थोडेसे गेलेत ना चेहऱ्यावरचे. हा ग्लो तर होतोय चेहरा. काय विषय सांगते ना, चला. हल्ली ना डार्क स्पॉटची प्रॉब्लेम खूप जास्त झाली आहे. ॲक्ने, स्कार, सूर्यप्रकाश किंवा हार्मोनल चेंजेसमुळे चेहऱ्यावर डाग पडतात आणि मग ग्लो कमी होतो. पण आता मला सापडला आहे एक भन्नाट उपाय, हिमालया डार्क स्पॉट्स क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. आणि हो, हा सिरम आहे 100% सेंद्रिय हळदीसोबत आणि त्यामध्ये आहे 10% ग्लायकोलिक ऍसिड आणि 2% नायसिनामाइड. इट रिड्युसेस डार्क स्पॉट्स अँड गिव्स ग्लोईंग स्किन. मी हे रोज वापरते. सकाळी आणि रात्री 2 ते थेंब चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करते. बघा हलकं आहे, पटकन शोषलं जातं आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक देतं. तुम्ही सुद्धा ट्राय करा. Amazon, फ्लिपकार्ट आणि नायका आणि हिमालयाच्या वेबसाईटवर किंवा ऍपवर हे सिरम सहज मिळेल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्हाला आठवत असेल की नाही माहित नाही, पण गेल्या वर्षी मी सुद्धा उपास झालेला कोमल सोबत आणि कोमलनी जेव्हा जेवण जेवलेली तेव्हा मी तिच्यासोबत जेवलेलो. कारण ऑब्व्हियसली ती माझ्यासाठी उपास धरते वट पौर्णिमेचा, तर मी कसं पोट भरून असं एकदम हे राहू, सो म्हणून मी तिच्यासाठी उपास धरलाय. पण अशी मला एकदा पण बोलली नाही की जेव करून. नको जेवू. तू नाही जेवली? पण तुला पाहिजे की नाही 7 जन्मी? हे तू करशील ना बायकोसाठी वट पौर्णिमा? लग्नच नाही करणार तर विषय काय म्हणतो? बरोबर ना वहिनी? लग्नच नाही करणार पहिले घोड्यावर बसशील. मॅडम काल रात्री शॉपिंग करून आल्यात. काय 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 घेऊन आले? सर्व सामान? ओके. तुला एक गोष्ट माहितीये का, आज आहे वट पौर्णिमा बरोबर आहे. या दिवशी माझा जन्म झालेला माहितीये तुला? म्हणजे डेटच्या हिशोबाने पुढे मागे झाली, पण या दिवशी म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी रात्री माझा जन्म झालेला. आणि म्हणून मी तुझे लंबी खूप मोठं आयुष्य जगावं याची प्रार्थना करते. अच्छा नक्की ना? येस. आणि माझ्यासोबत 7 नाही हजारो जन्म तू. मला असं वाटतं की 7 पण तू खूप बोललीस आणि हजारो तर खूपच बोललीस. का माहितीये का, मला थोडं चान्स भेटू दे ना नवीन नवीन बायको करायचा. नवीन नवीन चेहरा भेटेल तुला, पण मन हे कोमलच भेटेल. कोमल मनाचं कोमल, मन हे कोमलच भेटेल. नवीन चेहरा तर मला पण भेटेल, जसं तू नवीन भेटणार मला, तोच नाही. पण तुझं मन आणि माझं मन जे आहे ते सोबत सारखं. हा मग मन मला चालेल, मन तुझं चांगलं आहे, सो त्या हिशोबाने मला चालेल. माझं मन चांगलं आहे का बघावं लागेल. आता बघावं लागेल, विचार करावा लागेल मला. ऐक आपण देवाला असं बोलूया की 7 जन्मी नवरा हाच भेटू दे, पण चेहरा अलग असू दे. चेहरा अलगच असणार, रिपीट होतं मग फक्त मन एक असतं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मागच्या जन्मी मी थोडी तुझ्यासारखी होती, तू माझ्यासारखी दिसायची. तू तुझ्यासारखं थोडी दिसायचं. तुला माहितीये मागच्या जन्म? मागच्या जन्मी उपवास केले असतील मी काय ना काय. हा बरोबर, मागच्या जन्मी तू खूप असं काहीतरी पुण्य केलं असेल ज्याने तुला मी भेटलं. हे तू एकदम कोणती साडी घालणार आहेस? साडी कोणती घालणार आहे? साडी सनराईज.
सगळ्याच ओके. बघ एवढं सगळे हे काढलं मेकअपचं सामान, तरी पण यूज करणार आहे 2 क्रीम, राईट? कोण बोललो 2 क्रीम यूज करणार? अरे 2 क्रीमच आहे. तू तुझ्या बायकोसाठी उपवास करशील ना? अरे लग्नच नाही करणार. का पण काय विषय, का लग्न नाही करणार? नाही आवडत मला. इथे लोक जन्मजन्मी नवरा भेटण्यासाठी वट पौर्णिमा करतायत. जन्मजन्मी मीच तुला भेटण्यासाठी तू वट पौर्णिमा करते, आणि माझा भाऊ डायरेक्ट बोलते मी लग्नच करणार नाही. का पण, का लग्नाची का नफरत आहे तुला? मला लग्न नाही. का पण नफरत काय? मला एकटा कुठे पण जाऊन फिरायचं फक्त. मग दोघं सोबत फिरा ना, एकटं. अरे नाही रे, पण त्यांचा पण खर्च, परत माझा पण खर्च. खर्चासाठी. हा, आणि जर लग्नामध्ये हल्दीमध्ये केवढा खर्च होईल, 1 करोड तर आरामात होईल ना. म्हणून का करायचं लग्न? पण 1 करोड ते कोण करणार खर्च? दादा पण नाही करणार, मी पण नाही करणार, म्हणून लग्नच नाही करायचं. मग कुवारा राहशील? हा, एकटाच राहील ना, गर्लफ्रेंड बनवेल एवढं नाही. फिर खर्च तो फिर भी होने वाला है. गर्लफ्रेंडच्या मागे बरोबर उडवशील. गर्लफ्रेंड आता तुझ्या, तू गर्लफ्रेंड साठी खर्च करणार, पण ती परमनंट तुझी नाहीये. बायको तुझी परमनंट आहे, लक्षात ठेव. हा, हे पॉइंट आहे. पॉइंट. मग तू गर्लफ्रेंड कडनं खर्च करून घेशील का तू गर्लफ्रेंडच्या मागे खर्च करशील? गोरी मुलगी असली. गोरी कशाला पाहिजे तुला? गोरी. गोरी हा, तर लग्न करेल. म्हणजे तुला असं वाटतंय, तू कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की तुला काली बायको भेटेल? काळी ही मनाची सुंदर असेल, सावळी ही मनाची सुंदर असेल, लक्षात ठेव. आणि गोरी? गोरी पण असेल, सिलेक्ट करावं लागेल. अच्छा. जी, ऐक ना दादा, जी घरातले पूर्ण काम करल, हा, आणि तुमच्या सोबत चांगली राहील, सगळ्या घराची कामं, मम्मीची काळजी घे. मम्मीची काळजी, तुमची काळजी, तीच बायको. अरे मग गोरी कशाला बोलतोस? मग असं बोल ना. हा, ती पाहिजे. पण तू आता तर बोलला लग्न नाही करणार आहे. अरे असं सगळं सांभाळायला असेल तर लग्न करेल. देख रहे हो, समझ रहे हो, शादी तो करना है साले को वर घुमा घुमा के करना है. मम्मी काय करते? हा, रील बघते. आज वट पौर्णिमा आहे मम्मी. हो. मग काय? हो आहे. माझी सुनबाई करते ना. अच्छा, सुनबाई. तुझं वय झालं काय? वय झालं. आता तिला करू दे ना. वय झालं की नवरा नकोय? नवरा नको असं काही नाही. काय वय झालं? मला सांगू, तुझा पप्पा ना 7 जन्मी काय 1 जन्मी पण नको. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. तुझी बायकोने काय धरलंय, 7 जन्मी तूच नवरा पाहिजे तिला. बरोबर. सर्वात जास्त मला नको आहे ना. मी हा वर्ष, हा जो चाललाय ते चालू दे, चाललंय ते. पप्पा, जर तुम्ही आता ब्लॉग बघत असाल तर पटकनच फोन घ्या आणि मम्मीला कॉल करा, आणि तुमच्या भाषेत जे मम्मीशी बोलता त्या भाषेत बोला. आणि बघितलं असेल तुम्ही की तुम्हाला काय बोलले मम्मी बोलली आहे की मला या जन्मी भेटलाय तर मी आता हा जन्म काढून घेते, पण पुढच्या जन्मी नकोय. बघू शकता हा तुमच्यावरचं प्रेम मम्मीचं तुम्ही बघू शकता. आणि आई, आणि याच वट पौर्णिमाला तुझा जन्म झालेला, त्या कारणाने पण मी करत नाही. काय पण डूट, काही कारण भेटलं तुला? काही कारण भेटलं? कारण त्यावेळेला तू या टायमाला मी हॉस्पिटलला होती. तू जन्माला आला, त्याच्या पुढच्या वेळी नंतर मग मी करत इंटरेस्ट गेला ना. तर माझी सुंदर बायको अशी रेडी झालेली आहे. ग्रीन साडी घातली आहे, जाम भारी वाटते. ग्रीन कलर आहे. ग्रीन आहे का मोरपीस? जाम भारी दिसते. नजर नको लागायला, काला टिक्का लावतो. थांबा, हाय का तुझ्याकडे काळा टिक्का? काला टिक्का लावणे आणि तुझी ऍक्च्युली ना माझं हे राहिलं, टिकलीच भेटत नाहीये, कुठे ठेवली. सो ताट वगैरे सजवलेले, पण आता जाऊया. दक्षने ताट सजवल्या. हा, दक्षने सजवले, रेडी होती म्हणून. सो सगळं सामान वगैरे घेतले पूजेचं. आणि मम्मी बोलते, कोमल मम्मी अशी बोलली, मला नकोय नवरा पुढच्या जन्मी, म्हणून मी पूजा करत नाही. तर मम्मीच्या वयापर्यंत आपण जाऊ तर आपले असे विचार चेंज नाही होणार ना. मेन पॉइंट आहे.
आपला हा जो पहिले चांगलं प्रेम होतं का? ते मला प्रश्न मगाचपासून पडलाय की या वयापर्यंत पोचेपर्यंत आपलं प्रेम कमी नाही होणार ना. माझ्याकडून तर नाही होणार, तुझ्याकडून माहित नाही. कमी हीच अपेक्षा आहे. आणि बघ दोघं पण एकमेकांना तेवढं सपोर्ट करतील, तेवढंच रिस्पेक्ट करतील, ते प्रेम टिकून राहील. जर एक तरी जण इग्नोर केला तर मग असं वाटेल सोड जाऊ, त्याला काही गरज नाही, मी कशाला पकडून ठेवा असं होतं. सो चला, आपली ही कितवी वटपौर्णिमा आहे? तिसरी. तिसरी. लग्नानंतरची ही तिसरी वटपौर्णिमा आहे. जाऊया पहिला पूजा वगैरे करून येऊया, कारण माझ्या बायकोला लागली खूप भूक आणि वाजलेले आहेत 5:30 आणि आता दिवस मावळणार आहे, त्याच्या आधी आपण जाऊन येऊया. चला पोचूया वडाच्या झाडाच्या खाली वडाची पूजा करण्यासाठी. सुंदर बायको, नजर नको लागायला. खरंच मी मुद्दाम कॉम्प्लिमेंट साठी उभा राहते, कधी कॉम्प्लिमेंट भेटते मला. खरंच छान दिसतंय. आणि पोचूया आणि बघूया कशी पूजा वगैरे होते ते. चला वडाच्या झाडाखाली खाली भेटूया आपण डायरेक्ट. आता तुला माहितीये कोमल, तू आज छान काय दिसते? कारण तू गजरे आणलेस. हाताने नाही मारत. बघा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी तो बोलला की तुला काय गिफ्ट हवंय, तर मी बोलली मला गजरे घेऊन ये. अजून पण काहीतरी आहे पण आता नाही. ठीक आहे, बघूया. माहित नाही मला. कंटिन्यू गजरे गिफ्ट भेटले बिकॉज खूप दिवस झाले मला गजरे हवे होते, पण मला गजरेच भेटत नव्हते. सो मी आणले याने मला काल रात्रीपासून शोधून आणतोय गजरे. थँक्यू सो मच. पूर्ण ब्लॉग येण्यापर्यंत बघा. कोमल कसं जायचं आता? म्हणली आमचं डिस्कशन चालू होतं कसं जायचं. बॉबीला बोलत चल तू पहिले मला सोड, तो बोलतो माझा हात वर. आज तू मला स्कूटीवर बसून घेऊन चल. दिवा घेऊन येशील? हो आणतो ना. बस तेवढं आण, बाकी काय नाही. बाकी काय नको, पहिलं दिवा घेऊन. नशिबाने माझ्या जुळली ही गाठ, सौभाग्य माझे मिळला हा साज, गोड मनाचा राजा माझा, धन्य मी देवा झाली आज. हा प्रॉमिस रे तुला मी साथ देईन, सुख दुःखात मी तुझ्या कायम राहीन. सजली सजना नवराईरा तुझी, जुळली सारी रेशीम गाठर आपली. सजली सजना नवराईरा तुझी, जुळली सारी रेशीम गाठर आपली. आता मेन टाइम जो आलेला आहे तो माझ्या पाया पडायचा. माझा आशीर्वाद हिला गरजेचा आहे. माझा आशीर्वाद नसेल तर तुझं काहीच नाव नाही. माझा आशीर्वाद सुखी राहा आणि लवकरच सदा सुहागन राहा आणि लवकरच काहीतरी खुशखबर येऊ दे. हा सिंदूर मी भरला. जेव्हापासून मी विरारला आले ना तेव्हापासून माझ्या हजबंडला बोलतो मला भेटलं बघा. मी ऑफिसवरनं आले ना, मी घरीच करणार होते, बोलले आपण जाऊया म्हणून फटाफट साडी नेसली आणि आली. मी तयार पण झाली. हाय ही ना दरवेळेस ना ती माझ्या पाया पडली ना तर माझ्याकडे काय ना काय मागते. पण यावर्षी तिला माहिती आहे नवरा जो आहे सध्या गरीब आहे. तुला माहिती आहे ना नवरा सध्या गरीब आहे. कोण काय मागितलं नाही ना. मी मागच्या वेळेस पण पण मी दिलेलं. सध्या गरीब आहे पण असं ना 500,000 रुपये मला भेटलं. काय मोठी गोष्ट नाही देऊ. मला नको आहे, मला भेटले गजरा. अरे बापरे. आता मी हिला बोललो की तिथे 2-3 बाया बसल्या, त्यांना जाऊन हे दे. ते बोलते नाही त्यांची पूजा झाली आहे. मग मला हे नाही भेटणार ना, आपल्याला पण पाहिजे असतो. बोलते मी त्यांना दिलं मग मला नाही भेटणार ना, त्यांनी देऊन टाकलं दुसऱ्यांना. तुला काय करायचं? अरे म्हणजे मला हे मी असं दिलं तर मला पण रिटर्न भेटण्यासाठी आपण वेट करतो आणि बघूया आता कोण रिटर्न हिला काय देतं. अय्या हे ना मला पण भेटणार. मी थोडी सगळ्यांना दोन मी असेच राहणार नाही ना, मला पण पाहिजे. आणि रियालिटी असं बघायला वेगळंच वाटतंय. साडीन तोड पुसतो. लहानपणी आईच्या पदराने तोंड पुसायचो, आता मोठे आणि बायकोच्या पदराने तोंड. हे पाऊस येतोय.
चांगलं आहे ना, जाम गरम होत होतं. आता भिजत जाऊ. आणि देवी अपेक्षा परत कढी रिटर्न आला बघ. थांब अजून कोणतरी बघते. कोण तिकडे आहेत. किती गरम होतं बघ ना तोंड बघ. बस कर ना, किती फोटो काढशील अजून. आज माझ्या बायकोचा दिवस आहे. नाही दिवस माझा आहे का तुझा आहे? माझा आहे. दिवस नवऱ्याचा पण आहे ना. हा मग माझा आहे. मग तिला मन भरून फोटो आणि व्हिडिओ काढू द्या. काय झालं, काय बोलते? व्हिडिओ निघाले ना माझे. तू नक्की व्हिडिओ काढायला येईल की माझ्यासाठी मन्नत मागायला? मग उपवास काय व्हिडिओ काढायसाठी काढला. व्हिडिओ मध्ये दाखवलं मी उपवासाचं. माझ्या बायकोला आता जाम भूक लागली. सिरियसली लवकर जाऊया. उद्या उपवास सोडायचा आहे. का? तुला नाही माहित? उद्या? अगं मरशील ना. तुला काय माहित? तू ऐक ना, तू 7 जन्म माझ्यासाठी मागतेस, पण तू मेल्यावर तू कोणाशी लग्न करशील पुढच्या जन्मी? आता उपास आहे, उपासात मरशील ना तू उद्यापर्यंत. कारण तुला एवढा कंट्रोल नाही होणार. लगेच मरशील. नाही लावणार. त्याला आता गेल्या माझ्या बायकोला खाऊ घालायचं नाही. का? उद्या उपवास सोडायचा. सिरियस आहेस तू? सिरियस आहे मी. उद्या उपवास सोडायचा. सिरियस आहेस? मग दरवेळेस उद्याच्या दिवशीच सोडतात ना. पण मी तुला गेल्या भरवणार आहे. खायला लागेल. आई आहे काय? काय बोलली? कुठं काय? भूक लागली. भूक लागली पण मी जेवणार नाही असं बोलतो. पण भूक लागली आहे ना? लागली तर आहे पण जेवणार नाही. जेवशील. कसं बसता येत नाही. किती मस्त मंदिर बघा आमच्या इथे. चलो बैठो. म्हातारे थोडं तरी बोल. एक जन्म तर बोल. 7 जन्म जाऊ दे. नवरा एक जन्म तर भेटू दे. अरे रे भेटेल चल. अरे हिला नवरा नकोय ना कोमल, मग वाण का देते? ओ सदा स्वागत. काहीतरी मांग तिच्याकडे. नातू तर पाहिजेलच ना. हा ना मग मी म्हणलं माझ्याकडे काय, मला गिफ्ट द्यायचं का असं झालं. मला शपथ 7 जन्मी तुला मागितलं तेवढं नको झालं. भरपूर झालं माझ्यासाठी. 7 जन्मीचे 7 नातू तुमचे. म्हणजे 7 जन्मी हीच सासू पाहिजे. हे दिल पक्की आहे. पण खरं बोलते मनापासून का खोटं बोलते? 7 जन्मी तुला हीच सासू पाहिजे ना. तू 7 जन्मी लग्न करणार तर मी तुझी आई. म्हणजे मला 7 जन्मी तूच आई भेटणार आहे. अरे बापरे. कोमलला ना आता जाम चिडचिड झाली आहे. ऍक्च्युली मला झाले साडी घातल्यावर कसं बांधल्यासारखं होतं ना. आपली मॅक्सीच ठीक आहे. बघितलं मॅक्सीवाल्या बाया. आपल्या मॅक्सी बोलते खरंच साडीमध्ये लय अवघड वाटतं. आपली ती मॅक्सीच बरी. जाता चेंज कर मॅक्सीवर एकदम. मला जेवून घे. इथे बांधलंय, इथे बांधलंय, इकडे बांधलंय, हे अख्खा आवडून घेतलंय. असं चिडचिड होतं. असं वाटतं कधी काढू मी साडी. पण छान दिसते. हो सुंदर. स्मार्ट नाही सुंदर म्हणा. सुंदर दिसते. स्मार्ट पोरं असतात. मी पण पोरी क्यूट असतात. हो मी सुंदर दिसते आज. चल जेवून घे. चल. नाही उद्या जेवायचं. नाही ए मम्मी उद्या जेवणार. असं काय ना. आता नवऱ्याला पाया पडली, नवऱ्याचं झालं, पूजा झाली. हा आता नवरा स्वतः बोलतोय जू तू नवऱ्यासाठी सर्व केलंस ना. का आग्रह करू नको. मरशील. एक जन्मी मला पाहिजेलच तू. तर एक जन्म तर राहा ना तर मरशील. नाही आता तू स्वतः डिसाईड तर केलेलं आहेस की 7 जन्मी मी तुला नवरा पाहिजे. तर माझं काय चालणार आहे का? बरोबर ना. तुला 7 जन्मी आत नवरा. अच्छा मला हे सांग. थांब सिरियसली हे सांग की तू का उपवास पकडलास? मग तुझ्यासाठी. मग तुला मी पाहिजे ना. मी काय बोलतो आता एक हकीकत वाली गोष्ट तुम्ही कॉमेंट्स करून नक्की सांगा. जे बाया आहेत
ते ऑलरेडी नवऱ्यासाठी की हाच नवरा भेटावा हे 7 जन्मासाठी हे सर्व चालू आहे करतात की मला 7 जन्मी हाच नवरा भेटावा. बरोबर आहे. मला असं वाटतं हे असं आहे की माझ्या नवऱ्याचं आयुष्य खूप मोठं असावं आणि 7 जन्म माझ्यासोबत असावं. तुमचं ऑलरेडी ठरलेलं आहे की आमच्याशी 7 जन्मी लग्न करायचंय, मग आमचं काय चालणार आहे. पण तुझं काय मत आहे? मग तू जेवढं बोलशील तेवढं मी काउंट ठेवते. तू विचारू शकते. ऐक ना बाप, तुझं जेवढं बोलशील तेवढं मी काउंट ठेवते. बाकी तिकडे वडाला जे बोलले असतील त्याला बोलेल की मायनस कर. म्हणजे तुला किती पाहिजे? आमचं पण मत किती पाहिजे बोल. 7 जास्त पाहिजे पण 7 ठीक आहे. पता है बाद में मार खाएगा. तो विषय ते सांगू नाही शकत. नाही पण 7 जन्म तू मागितले तर ठीक आहे. तुझ्या ठीक आहे, मायनस करते. वाटलं तर तुला पाहिजे नसेल तर काय तुला 3 दिवस 3 वर्ष 3 जन्म पाहिजे, 4 जन्म पाहिजे. 7 जन्म राहू दे. तुझ्या खुशीत माझी खुशी. बरं. अरे मी नाही पित, राहू नाही खुलत. का पित नाही? अगं मरशील ना. अरे पण मला नाही माहित कधी पितात पाणी. अगं ह्या जन्मी तर भेट तुम्हाला काम ते बघ. ह्या जन्मी मरशील. बरं राहू दे ना 5. कोमल ये. अगं मला भरव. ऑब्विसली डाईट आहे माझं. ऐक, जर तू जेवली नाहीस, जर तू जेवली नाहीस तर मरशील ना ग बाबा. मला या हाताने नाही बोलला. ऐक, मरशील बिरशील मला या जन्मी तर भेटू दे. अगं नको ना, तुला माहिती शपथ आहे. पहिला तू खा, पहिला तू. अरे यार हेच चालणार आहे. आज उपास तुझा होता, तुझ्या मुले मी पकडला. तर पहिला मान तुझा. पहिला मान म्हणजे बायकोचा असा. तोंडाला पाणी सुटतं प्लीज सर. तुला माहिती शपथ आहे. मला या हाताने ना देऊ काशी. तू का पहिले? खावा एकदा खावा. नका तुम्ही नको. तू भरव ना. खा 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 खा. खा खा. तुला माहिती शपथ, माझी शपथ आहे. खा लवकर. सो अशाच प्रकारे आता मी जेवतो. नेहमीप्रमाणे मॅडम भरवणार आहे. ब्लॉग आहे आपण आता कोमलचा उपास सोडून आता ब्लॉग इथे एंड करूया. नेहमीप्रमाणे भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. खूप शेअर पण करा. आणि खूप भारी झाली वटपौर्णिमा आणि खूप मजा आली आणि चांगला दिवस गेला. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.